चीफ गेस्ट SD Sir Singh, Chairman VS Gore Sir, Vice Chairman Sau Shanta Gore Ma'am, Secretary Sau Pratibha Gore Ma'am, Sri Rajendra Gore Sir, Principal of Gore Sir, Vice Chairman of Parent Teacher Association. Please come on the stage. And pride as we come together to celebrate the incredible achievements of our school and the wonderful talents of our students. प्रकाश चमक और समृद्धि का प्रतीक है। जैसे सूर्य का प्रकाश अंधकार को दूर करता है, वैसे ही आशीर्वाद हमारे जीवन में समृद्धि और खुशहाली लाता है। इस सुबह को धन्य बनाने के लिए ज्ञान और बुद्धि का दीप जलाकर देवी सरस्वती का आह्वान करें। सबसे बेहतरीन आशीर्वाद पाने के लिए हमारे चीफ गेस्ट, चेयरमैन, वाइस चेयरमैन, सेक्रेटरी, प्रिंसिपल और मैं सभी गणमान्य व्यक्तियों को भी इसके लिए आमंत्रित करती हूँ। Rajshri Soul से सारी अपडेट। कशाच थांबा दोघी पण मॅडम. पुढे 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 इकडे या कॅमेरा इकडे बघा इकडे बघा इकडे. Thank you, sir and ma'am. May the light of the land guide us. स्वागतं 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 कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। कैसा पावन सुहावन समय, देव की भांति पूजन करे आज हम, देव की भांति। स्वागतं 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 स्वागतं। मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम, करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम। स्वागतं 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 स्वागतं। Education holding various degrees. She served as an associate professor at ISP Medals Tilak College of Education in Pune, Maharashtra. She has established herself as a prominent figure of a diploma in a school of management levels. Her research contribution extended in a publication in a journals conference and even a publication of her in a chairman. Beyond academy, Madhuri Isave ma'am has served as a research communities and university as a team of a member. In her profile career, she has fulfilled roles as a member of a board students.
Her contribution to education has been recognized with the awards, including the Accomplished Teacher Education Award at the national level and the Best Teacher. Now we introduce our third guest, सौ विमलाताई सिद्धराम माळी. स्वरचित कविता 600पेक्षा जास्त, त्यातील बऱ्याच तोंडपाठ, प्रकाशित काव्यसंग्रह 2, पहिला हुंकार काळ्या आईचा, दुसरा रानकाव्य, तिसरा भक्ती जिव्हाळा प्रकाशनाच्या मार्गावर. पहिली कविता ओढ पंढरीची वडिलांच्या निधनाची दुःखद व्यक्त करताना सुचली. तसेच महाराष्ट्रातील 51 शालेय शिक्षण संस्थेवर विद्यालयातील विद्यार्थ्यांना कथा कवितेतून प्रबोधनपर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, कर्नाटक राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामीण भाग अशा लहान मोठ्या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला. 3 वेळा आकाशवाणी सोलापूर केंद्रात कवितेचे वाचन झाले. अनेक जाणकार बंधू भगिनींनी महाराष्ट्र राज्यातून त्यांच्यावर अतिशय सुंदर लेख लिहिले व सर्व पत्रकार बंधू भगिनींनी वर्तमानपत्रातून दिवाळी अंकातून प्रकाशित केले. साहित्यिकाच्या पुस्तकात प्रस्तावना लिहिली व ती पुस्तके प्रकाशित झाली. महाराष्ट्र राज्यातील अनेक साहित्य संस्थापकाकडून मान्यवरांच्या हस्ते त्यांना 105 पुरस्कार मिळाले. त्यांच्या मुलाखती अनेक चॅनलवर प्रसिद्ध झाल्या, जसे की ABP माझा. पुणे येथील सौ ज्योतिताई कडू या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितेवर PhD करीत आहेत. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रिय मैत्रिणी सौ सुनंदाताई पवार, छगन भुजबळ, राजन पाटील, दादासाहेब भुसे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, लक्ष्मणराव ढोबळे, रोहितदादा पवार, दत्तात्रय भरणे धोंड, आमदार पंकजा मुंडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील या सर्वांनी आपल्या ग्रामीण कवितेचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकाची कवितेतून ओळख. आधुनिक बहिणाबाई ही उपाधी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या तोंडून विमल माळी आधुनिक बहिणाबाई या नावाने स्वतःचे चॅनल प्रसिद्ध. Education is the most powerful weapon which we can use to change the world. Now I introduce our third guest. Post retirement, he is a founder of a Pune Public High School and Junior College at Bhosri, Pune. Now I introduce our school chairman, Havaldar SBVS Gore sir. Graduate in Arts from Kolhapur University. Diploma in Electronics and Telecommunication from Army Single Training, Jabalpur. Served as a Air Headquarter, New Delhi, Main Dur Sancharan Nigam, Kidwa, Bhangwa and New Delhi. Served in a country 3 years with as a family. Served as a various places as belong as a Goa, Srinagar, Guwahati, Jabalpur and Matharam. So, as we have start with our felicitation program. Professor Dr. Madhuri Isave ma'am felicitated by the Vice Chairman Secretary by Bal Bharti Education Society.
Bharati Education Society, sir, facilitated by the Major S.D. Singh, sir. Thank you so much, sir. Secretary of Bal Bharati Education Society, felicitated by the Sau Vimaltai Mali, ma'am. Thank you so much, ma'am. Principal of Bal Bharati Principal of Bal Bharati English Medium School, felicitated by the Professor of Madhuri Isave, ma'am. As we come to the end of this felicitation program, behalf of everyone here we could सर S.D. सिंग सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले PTA मीटिंगचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार करावा. Respected dignitaries on the dais and all the dear parents, teachers and my lovely students, I feel very honored as invited as a chief guest on this occasion. A special mention I would like to say Principal Dr. Amol Gore and Mrs. Amol Gore, both are my student, and I feel very proudful on them because they have established this STEM school since 1997, and very dynamic principal, very vibrant principal. He is very dedicating his own work. I observed many times at the B.Ed level, M.Ed level, and now he is doing PhD, and I know this school will be really progress in the future because of his dedication, and you are very fortunate to come and take admission in this school. It is very good for you. As we know, as the NEP 2020 concerned, have you read this NEP? I don't know, but parents must be aware. And in this NEP specially mentioned that parents' involvement in the education is very important. And you play the supporting role to the school. Whatever assignment has given by teachers, so you have to fulfill this work because of your own dedication. And your contribution is very remarkable in the school progress. In the parent-teachers meeting, today's parents are aware about their child progress. It is obvious, and you can ask in parent-teachers meeting your child progress, and not only ask, but you have to know, you must know by the teacher what are the strengths, weakness, and what are the challenges, and what you can give the contribution in the school progress. So today's parents are definitely very good asset for the any school progress. And to the students give their valuable contribution. Their holistic development is our responsibility, our teachers, all teachers' responsibility, and principal guided as per their own level. So for teachers, for students, and for parents, I wish you all the best on this occasion of annual success, annual program. And annual program is one of the certificate of the school progression, because in this common platform you have to see your child performance, their hidden talent, their holistic development,
their all-round development. So it is very good for us, and I am very fortunate. I am sharing a stage with this Adhunik Behnabai. Her poem, I read this poem in her book. So it is very remarkable and very proudful for us. So we can explore our hidden talent in the form of books. Nowadays we all are video, audio and YouTuber. But if you write continuously and compile in the form of book, it will be very good for us, and it will be really great contribution. So I wish you all the best, and thank you Principal Dr. Amol Gore sir to invite me as a chief guest and interact with you. Thank you so much. थँक्यू सो मच मॅम. आता मी आपल्या सेकंड चीफ गेस्टला रिक्वेस्ट करते की त्यांनी आपले 2 शब्द त्यांनी बोलावे आणि काही त्यांच्या कविता आम्हाला ऐकवाव्या. विमलताई माळे. त्यातील सर्व आदरणीय आणि समोर बसलेले सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार. आता हे स्कूल आहे इंग्लिश आणि मला इंग्लिशचा काही गंध नाही, तर मी मराठी भाषेवर माझ्या कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याच इथे बोलणार आहे. उगवत्या सूर्यप्रकाशा गणपतीच्या रूपात गुंडाळलेली सोंड सोडून हातामध्ये घे आणि येथे जमलेल्या साऱ्यांनाच सुदंड आयुष्य लाभो असा भरभरून आशीर्वाद दे. आता माझा परिचय. मी विमल सिद्धराम माळी, गावानगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वय 68, शिक्षण 2री आणि डिग्री खुरप, आणि रानात खुरपिता मी कविता केलेल्या आहेत. तसे तर माझ्या घरातले सगळे सावित्रीमाईचा वसा घेतलेले, सगळे शिकलेले, पण मला निसर्गात खूप रम्यता वाटली आणि मला शाळेत नाही जा वाटलं. मला 14चा पाडा आला नाही. गुरुजी मारत होते आणि ते म्हणजे सगळे पास इमली ना पास. मग मला तो अपमान सहन करू नाही शकले, म्हणून मी शाळेत नाही जाऊ शकले. तर मग मला असं वाटलं की आपण सगळे शिक्षण घेतलेले, मराठीतून असो कशात नाही, इंग्रजीतून असो कशात नाही असो, PhD केलेले सगळे इतके मोठे उच्च शिक्षित झालेले आहेत, ते अभ्यासातल्या लेखकाच्या आणि कवींच्या कविता अभ्यासक्रमाला आहेत, त्यातून मार्क मिळवून ते मोठे झाले. आज 5-5 लाख, 1.5 लाख, 2 लाख असे पगारी मिळवतात. कोणी स्वतंत्र शिक्षण संस्था काढल्या. मग मला असं वाटलं की त्यांच्या लेखकाच्या लेखिकेच्या कवितेवर, कथेवर जर इतक्या मोठ्या त्या होत्यात, मग आपण तेच व्हायचं. म्हणून मी कवितेकडे वळले आणि आज त्या कविता लोकांना आवडल्या. कशाला म्हणायचं मोठं लय. तर आता हे माझे मामा लहानपणीचे, तर त्यांच्यावर थोडं बोलते मी. तर माझ्या आईचे भाऊ. अजून पुढे उगवतीकडे वळणवाकडे त्या पैलटे कडीकडे माझिया मामाचे खेडे. दुरून डोळिया दिसे लढीवाळ हट्टी मिरुसे, मौज मजेचे दिसतवाचे येतील का फिरुनी मजकडे. अजून पुढे उगवतीकडे वळणवाकडे त्या पैलटे कडीकडे माझिया मामाचे खेडे. घाई घाई धावत येई आईची आई, चुंबन देता उचलुनी मज कडेवरी गेही. आनंदाने पाहत राही माझ्या माय माऊलीकडे. अजून पुढे उगवतीकडे वळणवाकडे त्या पैलटे कडीकडे माझिया मामाचे खेडे. माझिया मामाचे खेडे. अशा कविता पण रचलेल्या आहेत बाळांना. आणि विशेष म्हणजे मला निसर्गाचं खूप वेड.
आणि त्या निसर्गातून शेतीमातीचंच असते ना ते निसर्ग सगळा. तर आपण पुण्या मुंबईचे जे लिहितात ना ते कल्पनेतून घेतात आणि आपण लिहितो ते प्रत्यक्षात लिहितो. तर असं प्रभू कराणे रूप सृष्टीचे सुंदर पहारे खिले, आकाशाचे निळे छत हे क्षितिजावर टेकले, भल्या पहाटे कुकुट स्वरांनी दिशा दिशा रविली, रविराजाच्या आगमनाची वार्ता फैलाविली, सुहास्य वदने विहंग उठले घरट्या घरट्यातुणी, वेळुवणातून सीळ घालतो अल्लड तेथे कुणी, ढगा खगांना धाव पट्टीचे अंतराळ मोकळे, स्वागत गीते गाण कोकिळे, स्वागत गीते गाण कोकिळे, रस्व दीर्घ आगळे, प्रखर उन्हाला दुपार खुणवी मृगजळाची नदी, तहानलेली हरण पाडसे फसून जातील कधी, बीजबिंदूतून विश्व उगवले अजब तुझी लीला, हिंदोळ्याच्या पंखावरती पाना फुलांचा झुला, अफाट सिंधू शांत झोपला पसरून लाटावरी, हळूच अलगत रवी निघाला विश्रांतीच्या घरी, काळी काळी निशा पसरली लुकलुकले अंबर, चांदोबाच्या पूर्ण कृपेने भरले हो सागर, भरले हो सागर. आता मला वाटतं पक्षामध्ये कोकिळ्याचा रंग काळा आणि सर्व पक्षी तिला हिनवायला लागले. मग त्याच्यासाठी बस्ती बस्ती जंगल जंगल धूम मची है कोयल कोयल, कोयल ने वह राग सुनाए मोर पपिए सब शर्माए, ऐसे गाए गीत निराले छुम गए सब सुनने वाले. तर मला कविता कशी सुचली, बागेतली फुलं काल कळी होती आज फुल कसे झाले याच्यावर मी संशोधन करायची. कालच होती लहानपणी आणि मला त्यातून कवितेचं वेळ लागलं. पूर्वी शांता शेळके, अजून म्हणलं तर इंदिरा संत, बालकवी ठोंबरे यांच्या कविता खूप उत्कृष्ट असायच्या आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असतील. मग मला त्यांचं यमक जुळलेलं ते खूप आवडायचं आणि मग मी लहानपणापासून कवितेवर आकर्षित झाले आणि ती शाळा गुरुजी मारतेत म्हणून भीतीनं सोडून दिली. मग आज असं वाटतं की अनेक जण मला विचारतात, ताई तुम्हाला वाईट वाटत नाही का तुम्ही शाळा शिकला नाहीत. आता ती गेलं ना, त्याचा वाईट वाटण्यापेक्षा आत्ता सध्या आपल्याकडं काय आहे भूतकाळाला धरून बसण्यापेक्षा, वाईट वाटत बसण्यापेक्षा आपण वर्तमान काळात किंवा भविष्य काळात काय करायचं हे आपण मानलं तर बरं होईल. मग त्याच्यासाठी एक सुभाषित आहे बरं का. मयूरो यः गोरम्य आनंदेति मानवा, पृष्ठे सरस्वती तस्य लोके मित्राणि बांधवा, सफलं जीवितं तस्य कोण स्वार्थाय जीविती, आयुष्ये क्षणे कोपी सर्वरत्नेण लभ्यते. गेलेली वेळ कितीही रत्न ठेवले पुढं तर ती येणार नाही. मग आहे त्या वेळेचं आपण हे करून घ्यायचं, सार्थक करून घ्यायचं. मग कसं की ज्योतिबा फुले यांना का वाटलं की आपण स्त्रियांना शिक्षण द्यावं. त्यावेळेचा काळ खूप त्याच्या अगोदर होत्या पूर्वी बायका शिकलेल्या, पण नंतर मनुवादी पेशवाई आली आणि बायांचं सगळं बुडून गेलं. पेशवाईच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटलं की काय वाटलं आपण बायकांना शिक्षण द्यावं. तर आपल्यावर इंग्रजाचं राज्य होते त्या काळी आणि एलिझाबेथ राणी इंग्लंडची राणी
भारतावर बऱ्याच देशावर राज्य करत होती. मग ज्योतिबा फुले यांना असं वाटलं की एक सुशिक्षित महिला, ही शिकलेली महिला जगावर राज्य करती, तर मग आपल्या देशात जर स्त्री शिकली तर निदान आपली गरिबी तर बंद होईल आणि बायका महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि आपल्या देशातली गरिबी दूर होईल. म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आज तुम्ही सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं. चूल मूल, आता झाशीचं राणीचं चित्र पाहिलं असेल तुम्ही की ती झुंजार मावली इंग्रजाशी पहिल्यांदा लढली, पण तिच्या पाठीशी मूल आहे आणि हातात तलवार आहे. तर मुलींनो किंवा महिलांनो, आजही महिलांनी चूल मूल ही सोडली नाही सर. चूल मूल धरूनच ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आहे आणि आपला संसाराचा पाया सुंदर पद्धतीने रचवित आहे. त्या सर्व माऊलींना माझा साष्टांग नमस्कार. आता मराठी इंग्रजी असावीच लागती का, तर पोटा पाण्यासाठी आपल्याला इंग्रजी लागतीच. कसं इंग्रजी नसल्यावर आपल्याला जरा विचारत नाही. आता अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठीला, त्याच्यातून खूप काही प्रगती होईल. सगळ्यांना हे पण मिळेल की त्या भाषेसाठी आता इंग्रजीसाठी आपल्याला खूप पेमेंट मिळतं वगैरे वगैरे असं, आणि उच्च पदावर जातो, त्याच्यात प्रगती होते. तशी मराठी भाषेतून सुद्धा होऊ शकेल अभिजात दर्जा मिळाल्यामुळं तिला. तर माझ्या मराठीचा डौल जसे जिजाऊचे रूप, आई अहिलेच्या हाती समतेचा न्याय दीप. माझ्या मराठीचा पदर डोईवर घट्ट बसे, बाळ ज्ञानेशाची गीता उमठून तेथे दिसे. माझी माय हो मराठी तुकोबाची गाता होते, विवेकाच्या सागराला अफाटच भरती येते. अशी माझी माय मराठी असायलाच पाहिजे. इंग्रजी जरी तुम्ही 12 भाषा शिका, पण मराठी शिकणं अत्यावश्यकच आहे. मी मराठी बोलते म्हणून मला इंग्रजी येत नाही म्हणून असं नाही बरं का. मला पण इंग्रजी यायला पाहिजे होतं, पण ते आता येऊ शकत नाही ना. शिकल्यावर येईल, पण माझ्या मागे दुसरंच व्याप आहे, त्याला केव्हा शिकायचं असं राहिलं ना. तर गोडी असल्यावर सगळं होतं. पण आता शिका तुम्ही, इंग्लिश शिका, सगळ्या 12 भाषा शिका. तुम्हाला खूप पंख मोठे आहेत. आमच्या वेळेस पंख छाटले जायचे, आता तुम्हाला घरातूनच तुमच्या पंखांना बळ मिळतं. तर मुलींनो, इंग्रजीच्या मुलींनो, 8वीच्या मुलींनो, पहिलीच्या मुलांचा पाया असतो तो भक्कम झाला तर इमारत खूप मोठी होती. आणि तेच कार्य आमचे गोरेसाहेब करत आहेत. आणि त्यांनी मला इथं बोलवलं, तुमच्यासमोर बोलवलं. त्यांना मी त्यांचे मी खूप आभार मानते. तसे तर ते मामाच आहेत माझे आणि आभार मानायच पाहिजे. कारण मी लग्नात जरा लटलट कापत होते. 15 वर्षी माझं लग्न झालं, त्यावेळेस ते दीर द्यायला मामाच होते ना. आज पण ती प्रथा आहे, अजून आहे. समोर बसलेल्या सर्व मंडळीनो, मी एक शेतकरी महिला, माझा विषय माझी डिग्री खुरपच आहे. तर मी खुरपत असताना मुंग्या निघाल्या आणि मला असं वाटलं की त्यांचं घर मोडलं. त्यांच्या तोंडात पांढरी लेकरं बाळ होती आणि मला असं वाटलं की आता हीच कुठं जातील. थोड्याच वेळानं मोठा ढग होता, पलीकडं पाऊस येणार होता आणि आता ह्यांनी कुठं जायचं. आता ह्यांचं घर तर कोण बांधून द्यायचं, काय केली असेल भगवंताने त्यांच्याविषयी काहीतरी व्यवस्था. पण मला असे शब्द आले की त्या माझ्या अंगावर चावा घ्यायला लागल्या, प्रतिकार करायला लागल्या. आता त्यांना वाईट वाटणार ना घर मोडलं म्हणल्यावर. मग त्यावेळेस मला असे शब्द आले आणि त्यातून माझी कविता झाली. कवितेचं नाव मुंग्याचा मोर्चा. मुंग्याचा मोर्चा साहेब, कवितेचं नाव मुंग्याचा मोर्चा. मुंग्याचा मोर्चा देवाकडे गेला, घोषणा ऐकून देव दचकून जागा झाला. सभा भरली, मुंगीलाही इकडे तिकडे जायला रीग नाही उरली. एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली, देवा आम्हाला ही जीव आहे, तो आम्हाला प्रिय आहे. हा महामानव आम्हाला रात्रंदिवस चेंगरत असतो.
आमची घरेदारे नांगरत असतो. हा मला त्रास देतो, जीव आमचा जातो. ह्या भूतलावर आमचाही हक्क आहे, आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे. फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे. दुसरी मुंगी म्हणाली, देवा गारपीट झाली, आमची पोरेबाळे वाहून गेली. त्याची बातमी वर्तमानपत्रात का नाही दिली? कणाकणासाठी ओलांडता रोड, आमच्या हातापायची होते मोडतोड. आमच्या काळजाचे तुकडे कणत विवळत सोडतात प्राण, उपचारासाठी दवाखाने काढ. तिसरी म्हणाली, देवा मानव मोठा अहम प्राणी, तुझ्या डोक्यावर होतो अभिषेकाचे पाणी. ते होते आमचीच हानी, जाहीर कर आणीबाणी. चौथी म्हणाली, देवा डोळे झाकायचे सोड, मानवाची स्वार्थी सवय मोड. आमच्या मागण्या मान्य कर, नाही तर देवपद खाली कर. जय हिंद. गेली होती. माझा असा ड्रेस, अरे मानवा काय पाहसी देहाच्या लुगड्या, साहित्यातून बैगट हेचल्या पैठणीच्या घड्या. आणि माझा ड्रेस पाहून ते थांबा जरा ताई, थांबा जरा ताई, थांबा. अहो म्हणू द्या ना एखादी कविता. पहिल्यांदा आपण प्रकाशित नसल्यावर कोण ओळखत नसतं. आपण अगोदर प्रकाशित व्हायला पाहिजे, मग आपलं कसं जर असलं तरी पण लोक त्याला प्रतिसाद देतात. आणि आपण प्रकाशितच नाही तर आपलं खूप चांगलं आहे काय काय साहित्य. आपल्याला व्यासपीठ पाहिजे, आपल्याला व्यासपीठावर बोलता आलं पाहिजे, आपले जे काय विचार आहेत ते मांडता आले पाहिजेत. आणि मग त्यावेळेस आपण प्रकाशित होतो. आणि मग मी भारतीय साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड इथंच होतं, आणि 89वा अखिल भारतीय साहित्य संमेलन, आणि त्याचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस होते. त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली बरं का. आणि मग मला कवी कट्ट्यावर कोणी घ्यायला, मग मी असं इकडं तिकडं ही केल्यावर तो अलाउन्स करत होता. त्या मुलाला म्हणलं, बाळा मला 3 मिनिटासाठी दे रे बाबा. कसं की आपली वाणी अशी असावी, आपलं कार्य जर सक्षम करायचं असेल तर आपल्याला गोडच बोलावं लागणार आहे. जिबले माझे तू गमाई, दुधावरची हो गसाई, उन्हाळ्यात फुलेलं पळस, तुझ्या कीर्तीचा ग कळस. जर आपण गोड बोललो तर आपली कामं होतील. मला देणार व्यासपीठ, नाही देणार कोण ना, मग देणार आहे बाळा. आपलं कार्य साध्य करून घेण्यासाठी आपली वाणी शुद्ध असली पाहिजे. मग मी त्याला म्हणलं, देणार आहे बाळा मला. तो म्हणला 3च मिनटं. हो म्हणलं 3च मिनटं. आणि मग तिथं माझा महाराष्ट्र ही कविता मी सादर केली, ती तुमच्या पुढं म्हणते. सह्याद्रीच्या कड्या कड्यातून विजयी शोभा खडे, अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वढे. उंचावरुणी पुढे, इथेच वेरूळ इथे अजिंठा, इथेच वेरूळ इथे अजिंठा. इथूनच फुटल्या असंख्य वाटा कला कुसरीकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वढे. उंचावरुणी पुढे, कळसूबाई शिकवी स्त्रियांना उंच कसे जावे. जपुनी संस्कृती माय मराठी नम्र कसे व्हावे. कवी संताचा उगम इथूनी ज्ञान पहारोकडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वढे. उंचावरुणी पुढे, मुंबई बंदरा मदनी पाहता रबीच्या लाटा. जलाशयाचा नाच पाहता ऊर भरे मोठा. मे महिन्याच्या प्रथम दिनाला स्वतंत्रता फडफडे. अजून माझ्या महाराष्ट्राचे भाग्य हिमाये वढे. उंचावरुणी पुढे. आणि तिथून माझी प्रसिद्धी झाली लोकांना. एकच आहे का? आता अजून 1-2 म्हणू द्या सर.
तर आता एक आईची कविता म्हणते बरं का. आमच्या आई गेल्या त्यावेळेस आम्हाला सुचलेली. आणि तसे बी आमचे विष्णू गोरे आणि त्यांच्या आई पण म्हणजे माझी आजी खूप महान होती. ती त्या काळातसुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेल्या त्या माऊली होत्या. आणि त्या पण गेल्या त्यावेळेस त्यांना पण वाईट वाटलं असेल. सगळ्यांनाच वाईट वाटतं. त्या वळणावर सोडून गेली आम्हा सामुची आई, छत्री सुखाची फाटून गेली ऊन लागते बाई, डोह सुखाचा आटून गेला अटली माया नदी, कितीही पाऊस पडला तरीही भरेल का ती कधी, घर रिकामे झाले माझे कोपरा झाला रिता, पंख उबारा उडून गेला थंडी वाजते आता, माझ्या आईच्या डोळ्यामधून अमृताचे झरे, माझ्यासाठी विजयश्रीचे उंच उंच ते तुरे, अनमोल असा तो आशीर्वाद हो जगती नाही कुठे, आई विनमी अनाथ झाले बांध अश्रूचा फुटे, बांध अश्रूचा फुटे. धन्यवाद. आणि रक्तामध्ये भारतभूचा बाणा दाठला, सीमेवरती पठ्ठा तुझा धाक वाटला, धाक वाटला. जय जवान, जय किसान, जय भारत. थँक्यू सो मच मॅम. आमचं आयुष्य धन्य झालं तुमचा गोड सुंदर आवाज ऐकून. कला आहे, कलेची जाण आहे, असणारी रसिक आहे, या कार्यक्रमाची दाद देण्यास आपल्या टाळ्यांचा आवाज आहे. नाव आय रिक्वेस्ट टू अवर थर्ड गेस्ट SD सिंग सर की तुम्ही आपले मनोगत व्यक्त करावं. Respected distinguished guests on the dais, parents, teachers, staff and dear children. Today I will talk in Hindi because I am motivated with Bimla Tai Mali, who has been taking your beautiful time entertaining you. I remembered so many things about my childhood. आज मैं आप लोगों से हिंदी में इसलिए बात करूंगा कि मुझे हिंदी से बहुत लगाव था. साहित्य पढ़ना चाहते थे, पढ़ते गए. 10वीं तक तो सबको साइंस और बाकी सब्जेक्ट होते हैं, मैथमेटिक्स होता है. 12वीं में भी मैथमेटिक्स होता है और साइंस होता है और बाकी आर्ट्स के सब्जेक्ट होते हैं. जब हम 12वीं में पहुँचे तो वहाँ भी हिंदी था हमारा भाषा. साहित्य के प्रति इतना रुझान हो गया था कि मुझे मेरे पिताजी से कई बार डांट पड़ी कि अगर हिंदी की किताब तुम्हारे पढ़ते हुए घर पर देखेंगे तो पिटाई होगी. 12वीं के बच्चे को पिटाई होने शब्द से ही इंसल्ट फील होता है. उनको हमें इंजीनियरिंग करवाना था, साइंस और मैथमेटिक्स पे ज़्यादा जोर देना था और वो ख्वाब पूरा हुआ नहीं. लेकिन मन ही मन हम इस बात को भूल नहीं पाए और हिंदी के प्रति लगाव एक साधारण सा एक नियमित रूप से होता रहा. और भाषा के प्रति चाहे वो मराठी हो, चाहे इंग्लिश हो, चाहे हिंदी हो, मुझे लगाव था. और आज जब मैं डायस पर देखता हूँ जिनके स्टूडेंट्स PhD का जो फौज की सेवा करके हमारे जैसे सिपाही बन करके, अफसर बन करके रिटायर होने के बाद शिक्षा के प्रति ध्यान देने के लिए स्कूल खोले हैं, वो भी गोरे साहब और उनके परिवार यहाँ विराजमान है. हमारी गांव की बिमला ताई माली, इन्होंने पहला गीत जो गाया, जो कि हमको इतना सब चीज़ नहीं समझ में आया, बट मुझे लगा कि ये कोई मामा के गांव की बात कर रहे हैं. मेरे पिताजी मामा के गांव नहीं जाने दूंगा गर्मियों की छुट्टी में इस बात की धमकी दे करके मुझसे प्रोत्साहित करते थे या डराते थे कि अगर नंबर कम आया, परसेंटेज कम आया तो मामा के गांव नहीं जाने पाओगे इस साल गर्मियों की छुट्टियों में. तो मुझे यहाँ ताई ने गांव की बात दिला दी याद. अब तो मामा के गांव जाने का अभी भी मन करता है.
मामा नहीं है, मामी भी नहीं है, लेकिन उनके बच्चे हैं। और जब मैं गांव जाता हूं, और अक्सर जाता हूं, 1-2 साल में ज़रूर जाता हूं दिवाली की छुट्टियों में, क्योंकि मेरे पास भी एक जूनियर कॉलेज है और हाई स्कूल है, तो छुट्टी नहीं मिल पाती है। दिवाली एक ऐसी चीज़ होती है, छुट्टी देते हैं और मनमानी छुट्टी देते हैं। जब हमें जाना होता है वो डेट इंक्लूड कर देते हैं। तो कई बार पेरेंट्स ने बोला भी है, सर आपकी दिवाली की छुट्टी बड़ी ऊपर नीचे होती रहती है हर साल, क्योंकि बच्चे तो 10 साल तक पढ़ते हैं हमारे पास कम से कम। तो उनको मैं बता देता हूँ कि मुझे जाना है दिवाली की छुट्टी। दिवाली की छुट्टी में जब जाते हैं तो गांव में लोग मिलते हैं, बचपन के लोग ही मिलते हैं। अब तो छोटे बच्चे पहचानते नहीं, सिर्फ इसलिए कि साहब हैं तो गांव में आते हैं, पहचान लेते हैं, लेकिन मैं उनको नहीं पहचान पाता, छोटे बच्चों को, और वो दूर दूर ही रहते हैं थोड़ा। लेकिन मामा के गांव जब जाता हूँ तो वहाँ पर अभी भी जो हमारी उम्र के उस टाइम छोटे छोटे बच्चे थे, वो बुढ़े बुढ़े सब घूमते रहते हैं, तो मिलते हैं, तो बड़ा अच्छा लगता है। तो इस तरह का तो कॉम्बिनेशन गोरे साहब ने आज यहाँ पर डायस पे ला दिया है, तो बहुत अच्छा लगा कि ऐसे लोगों से मुलाकात हुई। और ऐसे ही भोलापन गांव का एक बार मैंने अपनी बेटी से पढ़ रहे थे, सूरदास एक बहुत प्रसिद्ध कवि हुए हैं, भक्त कवि हुए हैं, जो कृष्ण भगवान की भक्ति में बहुत सारी चीज़ें ऐसी लिखी हैं जिस पर लोग पीएचडी करते हैं। वो भी अनपढ़ ही थे लेकिन करते थे वो कविता। सूरदास जी एक बार उन्होंने ऐसे ही, मैं अपनी बेटी को जब छोटी थी, वो मेरे ख्याल से 6-7 साल की रही होगी, 2nd या 3rd में पढ़ती थी, और मैया मोरी मैं नहीं माखन खायो वाली पोएम उनको सुना रहा था। छोटी थी वो, भोली भाली, तो उसको पहले बताया था कि मक्खन खाने में उनको बड़ा इंटरेस्ट रहता है और बहुत ज़्यादा मक्खन खाते थे, तुमको भी खाना चाहिए। तो जब ये पोएम मैंने सुनाया सूरदास जी का, मैया मोरी मैं नहीं माखन खायो, कि माँ मैंने मक्खन नहीं खाया है, लगा हुआ है मक्खन मुंह में लेकिन खाया नहीं मैंने। तो उसने इनोसेंट चाइल्ड बोला कि कृष्ण भी झूठ बोलते थे। हमने कहा वो झूठ बोलना और खेलना दोनों बातें थी उसमें, इसमें झूठ की कोई बात नहीं थी। ये भक्ति का एक विनोद है जिस पर कविता लिखा है सूरदास जी ने। तो खैर वो बात हो गई। तो आप लोगों के भी बच्चे हैं, और मैं बता दूं कि ताई ने, बिमला ताई माली ने अभी बच्चों के बारे में और गर्ल्स के बारे में भी उन्होंने अपना मत दिया, बात किया। पहले आप लोग बहुत मतलब भाग्यवान हैं कि आपका लड़का लड़की सब पढ़ने जाते हैं। शायद आपने भी माँ बाप पालक बनने के पहले पढ़ने का अनुभव किया है और पढ़े लिखे हैं सब लोग। लेकिन आप कल्पना कीजिए, जब मैं पढ़ता था प्राइमरी स्कूल में, तब कोई जमींदार है आसपास के गांव का, उसकी लड़की से रुक जाती थी स्कूल पढ़ने। 65 साल पहले की मैं बात कर रहा हूँ। और उसके बाद भी लगभग 20 साल 25 साल के बाद भी जब मैं इंजीनियरिंग कॉलेज में गया पढ़ने, पंतनगर यूनिवर्सिटी में, तो वहाँ भी एक ही लड़की थी इंजीनियरिंग कॉलेज में। अब तो इंजीनियरिंग कॉलेज में आधी लड़कियाँ आधे लड़के हैं। तो ये भाग्यशाली दिन है आप जो लोग इस वर्तमान काल में ये लाभ उठा रहे हैं कि लड़कियों को पढ़ने की पूरी इजाज़त है। आपके बच्चे का मैं बताता हूँ कि जो विकास होता है वो 1 साल से 6 साल के अंदर ब्रेन का जो विकास होता है, मस्तिष्क का जो विकास होता है, उसकी स्पीड, मैं क्वांटिटी की बात नहीं कर रहा हूँ। ट्रेन चलती है, ट्रेन तो यहाँ से लेकर के बॉम्बे जाएगी, 3 घंटा लगेगा, लेकिन बीच बीच में उसकी स्पीड बढ़ती है, कभी स्लो होती है कभी बढ़ती है। तो जो स्पीड ऑफ डेवलपमेंट है, रेट ऑफ ग्रोथ ऑफ माइंड, वो बहुत ज़्यादा होता है।
और आप सब लोग बहुत भाग्यशाली हैं कि आप अपने छोटे बच्चे को जो 2.5 साल का है उसको स्कूल में डालते हैं, या 2 साल के भी अभी डालने लगे हैं। अभी तो फॉरेन कंट्रीज़ में बच्चा पैदा हुआ नहीं कि उसको 1 साल के अंदर ऐसे स्कूल में डाल दिया जाता है जहाँ उसका पालन पोषण भी होता है, सब कुछ होता है। बॉटल, दूध की बॉटल जाता है स्कूल में, उसका रखा रहता है स्कूल में और वो करता है पूरा विकास, जस्ट टू डेवलप द माइंड एट ए फास्टर रेट। तो आपको ये अच्छा स्कूल है, गोरे साहब ने बहुत मेहनत किया है। गोरे साहब को मैं कम से कम 20 साल से जानता हूँ और पुत्र और पिता दोनों ही बहुत, और उनके बहू भी है साथ में, वो भी बहुत डेडिकेटेड हैं सब लोग। और आपका बच्चा, मैं आपको आश्वस्त करता हूँ कि बहुत ही सुरक्षित हाथों में है। और ये कह करके मैं अपना ये मनोगत समाप्त करता हूँ, क्योंकि बहुत सारे प्रोग्राम अभी होने बाकी हैं। थैंक यू। पावणे इसावे मैम, कवयित्री विमलताई माळी, मेजर HD सिंह साहब, व्यासपीठ, पालक वर्ग, शिक्षक व माझे स्नेही मित्र, आज आपण येथे स्नेहसंमेलनासाठी जमलेलो आहोत। आणि आज आपल्याला एक खेड्यात जन्म घेतलेली कवयित्री, त्यांनी त्यांचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे, तर त्यांचं काय लहानपण कसं गेलं आणि आत्ताचं त्यांचं कवयित्रीबद्दल काय चाललेलं आहे त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। यातून आपण धडा काय घ्यावा, मुलांना काय सांगावं, आपण काय करावं हे पालकांनी ठरवायचं आहे। कवयित्रीने काही गोष्टी सांगितल्या, शिक्षकाच्या सांगितल्या, मुलींच्या सांगितल्या, मुलींचं काय शिक्षण अगोदर असायचं आणि आता काय आहे। त्याचप्रमाणे आमचे साथी मेजर HD सिंग साहब, ज्यांनी सीमेवर लढाई करण्याचं काम केलेलं आहे, आणि आमची जी संगत झालेली आहे HD सिंग साहब आणि आमची, कारण आमचा पेशा एक होता। आम्ही तुम्हाला दाखवून देतो की आर्मीमध्ये जे लोक असतात तेच लोक आपल्या समाजातून जात असतात। आणि आर्मी म्हणजे फक्त बंदूक चालवणं एवढंच नाही, तर आजचा जो ज्ञानाचा विषय आहे, विज्ञान आहे, ह्या विज्ञानातील डिजिटलचं जे जग आहे ते सुद्धा आर्मीचे जवान हस्तगत करीत असतात। समाजामध्ये जे लोक असतात, जसे शिपाई आहे, झाडूवाला आहे, कटिंग करणारा आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वैज्ञानिक आहे, सर्व प्रकारची ट्रेड आर्मीमध्ये असतात आणि त्याचं आर्मीमध्ये संचालन होत असतात। काही गोष्टी असतात की आम्हाला सर्व गोष्टी सांगता येत नाहीत, तरी ते आपण समजून घ्यायच्या आहेत। आणि ह्या 10-20 वर्षामध्ये आपल्याकडं दूरदर्शन आल्यामुळं आपल्या पालकांना, आपल्या मुलांना बऱ्याच गोष्टी दिसतात, प्रत्यक्ष दिसतात, आर्मी काय करते। मला एक पालकांना एवढंच सांगायचं आहे की आपली मुलं ज्यावेळेस 1ली ते 4थी म्हणजे प्रायमरी स्टेजला असतात, आणि त्यापेक्षाही प्री प्रायमरी स्टेज असतात। प्री प्रायमरी स्टेज ही बालकांना शिकवण्याची वेळ आहे, ती सर्वात मोठी जबाबदारी मातांची आहे। तर मातांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुलाला कसं शिकवावं। वेळ मिळत नाही हा बहाणा नसतो। लहान मुलांना आपण काम करीत असताना प्रत्येक गोष्ट मम्मी काय करते यावर त्याची नजर लावणं महत्त्वाचं आहे। आणि आपल्या कामाबरोबरच जसं बालक मोठं होईल तसं आपल्या हाताखाली घेऊन त्यांना काम सांगणं महत्त्वाचं आहे। माझं मूल शाळेत जातं, माझं मूल हुशार व्हावं हे प्रत्येकाला वाटतं, आणि त्यासाठी आपण काय काय गोष्टी करायच्यात या येथे सांगायची गरज नाही। आपल्या मुलांना ॲज ए मित्र म्हणून सांभाळायला हवं।
एखादी लहान मुलानं चूक केली तर त्यावर हात उचलणं ही चुकीची गोष्ट आहे. अशा प्रकारे एस डी सिंग साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी आर्मीची जी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बऱ्याच माहीत झाल्या असतील. आर्मीची लोक ही फक्त बंदूक चालवत नाहीत तर बाकीही काम करू शकतात, हे तुमच्या पुढं समोर आहे. याच्यामध्ये आपल्याला मराठीला या मागच्याच वर्षी अभिजात दर्जा मिळालेला आहे. भारतामध्ये एवढ्या मोठ्या भरपूर भाषा आहेत पण अजूनपर्यंत मराठीला दर्जा मिळालेला नव्हता. मला राजकारणामध्ये जायचं नाही पण 2014 नंतर काही बदल झालेत, त्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये अभिजित दर्जा मिळण्यासाठी चा फार मोठा फायदा झालेला आहे. तर काही गोष्टी आहेत. आपली जी संस्था आहे, आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य हे मला वाटतं काही पालकांना माहीत असेल, काही पालकांना माहीत नसेल, तर मी सांगू इच्छितो आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य हे वसुधैव कुटुंबकम आहे. वसुधैव कुटुंबकम हा विचार आपल्याला आपल्या बालकामध्ये, पालकामध्ये, सवंगड्यामध्ये, मित्रामध्ये याचा प्रचार करायचा आहे. शिक्षणाचा प्रचार होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आपली प्रगती आजूबाजूच्या लोकांबरोबर, समाजाबरोबर कसं वर्तन करायचं, पूर्ण जग हे आपलं परिवार आहे असं समजून आपले विचार पुढे न्यायचे आहेत, आपल्या मुलांना शिकवायचं आहे. असंच आम्ही ज्ञान आमच्या शाळेमध्ये देतो. पण त्याचप्रमाणे पालकांनाही घरी त्याबद्दलचं सांगणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय शिक्षणाला काय महत्त्व आहे, जे शिकतील तेच शहराकडे येतील आणि शिकले तरच जगतील. शिकाल तर जगाल, शिकाल तर जगाल. आज शहरामध्ये आपल्याला माहीत आहे पण खेड्यामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि शिक्षण म्हणूनच फ्री केलेलं आहे. काही ठिकाणी फ्री केलेलं आहे, काही ठिकाणी पेमेंट करून आहे. ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे मुलांना बातम्याच्या विषयी, मुलगा शाळेत जातो, समजा एक अपर प्रायमरीमध्ये मुलं असतील तर त्या मुलांना मी पालकांना विनंती करतो की त्या मुलांना करंट अफेअर्स, चालू घडामोडी ह्या पाहण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. बातम्या, जशा बातम्या मराठी असतील, हिंदी असतील तर या बातम्या त्यांना पाहू द्याव्यात. करंट अफेअर्स मागचं काही दिवसानंतर हिस्ट्रिकल होणार आहे, त्याची हिस्ट्री होणार आहे. आपली मुलं ज्या वेळेस ग्रॅज्युएट होतील, MPSCला जातील, त्यावेळेस फक्त ग्रॅज्युएटचा सिलेबस त्यांना दिला जाणार नाही. त्यांना सर्व सुरुवातीपासूनचा तो ग्रॅज्युएटपर्यंतचा सिलेबस दिला जाईल. लहानसहान गोष्टी असतात, जसं MPSCमध्ये एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये मुलगा गेला तर सहज विचारलं जातं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याला बसवलं जातं आणि विचारलं जातं, पहिला प्रश्न विचारला जातो की कपाच्या कुठल्या बाजूला त्याचा हँडल असतो, तर मूल काय उत्तर देईल, अडचणीत पडतो. तशा प्रकारचं सिलेबस असतं आणि 1ली ते 10वीपर्यंतचं जरी ज्ञान झालं तर तो MPSCमध्ये जाऊ शकतो, कारण 1ली ते 10वीपर्यंतचा बेस आहे. मॅथमॅटिक, आज आम्ही इथं उभं आहे ते कशाच्या जीवावर, आम्ही इथं उभं आहे ते मॅथमॅटिकच्या जीवावर. गणित, सर्वात प्रथम गणिताला फार मोठं महत्त्व आहे. आमच्या काळी 1970 साली माझी 11वी झालेली आहे, त्यावेळेस आमचा गणिताचा विषय टॉप असायचा आणि इंग्लिश, रूरलमध्ये इंग्लिश नसायचंच. कसं तरी करून आम्ही 45 मार्कामध्ये ऑप्शनल विषय घेऊन आम्ही 11वी पास झालो. त्यावेळेस बोर्ड 11वीपर्यंत असायचा, 11वीला SSC बोर्ड असायचा. तर काही गोष्टी अशाच आहेत. याचप्रमाणे पालकांना मला एक सूचित करायचं आहे की मुलं एका वर्गातून पुढच्या वर्गात गेली की मागच्या वर्गाची पुस्तकं विकून टाकतात. तर मला असं पालकांना सांगायचं आहे की मुलांना आपल्या घरी छोटीशी स्मॉल लायब्ररी बनवण्याचं प्रोत्साहन करावं. पहिलीपासूनची पुस्तकं, प्रिंटेड पुस्तकं वेगळी, स्वतःचं लिखाण वेगळं आणि त्यावर तरी सिंहावलोकन करावं. कारण पुढचं जे भविष्य आहे त्यावर आधारलेलं असतं. मी काही मुलांना 10वीच्या 9वीच्या मुलांना विचारलं की बाई कितवीला जातो, काय करतो. एखाद्या मुलांना विचारला, साधा प्रश्न विचारला 8वीला 9वीतला, तर ते म्हणतात सर ते 9वीत झालं, मी आता 10वीला आहे. मग 10वीत जाऊन तो काय करणार आहे.
आपण जर लायब्ररी बनवली मुलासाठी, आज सर्व काही पालक परमनंट घराचे असतील, काही भाड्यानं राहत असतील, तर त्याची लायब्ररीला मदत करणं महत्त्वाचं आहे, त्याला प्रोत्साहन करणं महत्त्वाचं आहे. आपल्या घरी लहानशी लायब्ररी करून ठेवावी. त्या लायब्ररीचा उपयोग धाकट्या मुलाला, धाकट्या मुलीला होऊ शकतो आणि एक ज्ञानाचा संग्रह आपल्याजवळ राहू शकतो. तर एक आपले पालक जे आहेत ते आपल्या मुलासाठी लायब्ररी घरी करतील अशी माझी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे कष्ट, कुठलंही काम कष्टाशिवाय होणार नाही. आणि वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं ज्याला म्हणतात, तर हात धुणं किंवा न धुणं हे आपण मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे. आज जो मुलगा दुसरीमध्ये आहे तो पुन्हा दुसरीमध्ये येणार नाही, जो 8वीमध्ये आहे तो पुन्हा 8वीमध्ये येणार नाही, 12वीमध्ये आहे तो पुन्हा 12वीमध्ये येणार नाही. आणि आयुष्यामध्ये जसं जसं त्याचं वय वाढेल त्याप्रमाणे त्याच्यावर ते दुसऱ्या जबाबदाऱ्या येतील. म्हणून पालकांनी पहिली गोष्ट तर आहे, आपल्याकडं शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना मार्गदर्शन केलं जातं, त्याचबरोबर त्यांचा अभ्यास करून घेतला जातो. पण तीच जबाबदारी, तशीच जबाबदारी आई वडिलांची आणि पालकांची आहे. संस्था, स्कूल आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणं फार महत्त्वाचं आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं आणि मी माझे 2 शब्द आटोपून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir.